Hello everyone, how are you? Welcome back to our Maths Pandari YouTube channel. Today we are going to learn the exercise of chapter number 3. Its name is Let's Separate the Components. In this video, we will understand each question and its answer in a very simple way. So let's start our exercise. Question number 1, choose the correct option. First, in magnetic separation, dot dot is used. 4 options are given. Also on the right hand side, I have given their answers. So answer of the first fill in the blank is C, magnetic property. Magnetic property is used. Second, to separate small stones from wheat, गव्हापासून छोटे छोटे दगड बाजूला करण्याची पद्धत डॉट डॉट मेथड इज युजफुल. सो हँड पिकिंग मेथड इज युजफुल. हाताने आपण गव्हामधले खडे निवडून बाजूला काढतो. Third, alum dissolved in water can be separated using the dot dot method. Answer of third fill in the blanks. A, evaporation. Evaporation म्हणजे बाष्पीभवन पद्धतीचा वापर करून आपण या ठिकाणी ॲलम म्हणजे तुरटी जी काय पाण्यात विरघळलेली असते तर दोघांना आपण सेपरेट करतो. Fourth, there is a doubt that water is mixed with milk. Separating the milk and water will be possible through dot dot method. दूध आणि पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे. कोणती मेथड वापरता येईल? आन्सर इज गिवन नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दीज मेथड्स. डी ऑप्शन आपलं आन्सर असणार आहे. कारण दुधापासून पाणी वेगळे करण्याची एबीसी मध्ये मेथड नाही दिलेली आपल्याला ऑप्शन्स एबीसी मध्ये. तर सर्वसाधारणपणे दूध आणि पाणी वेगळे करण्याची मेथड आहे ती आहे डिस्टिलेशन मेथड. डिस्टिलेशन मेथडचा वापर करून दूध आणि पाणी वेगळे केले जाते. डिस्टिलेशन मेथड काय असते पहा, तर दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला म्हणजे हीट दिली जाते, त्यामध्ये पाण्याची वाफ होते, इव्हॅपोरेशन होतं, पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ थंड करून ते पाणी पुन्हा बाजूला सेपरेट मिळवलं जातं आणि खाली बरोबर स्वच्छ दूध खाली शिल्लक राहतं. डिस्टिलेशन मेथडचा वापर करून या ठिकाणी दूध आणि पाणी वेगळे केले जाते. डिस्टिलेशन हा ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले नाहीये आणि देअरफॉर we can take option number D, not possible by any of these methods. Now second question. Question number 2, state whether true or false. If false, write 5. खालील विधानी चूक की बरोबर ते लिहा, चूक असल्यास त्याचे कारण लिहा. The filtration method is used to separate substances that are not dissolved in a liquid. द्रवामध्ये विरघळू न शकणारे पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळण पद्धतीचा म्हणजे फिल्ट्रेशन पद्धतीचा वापर केला जातो. इट इज ट्रू. सेकंड, युजिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम गार्बेज. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे केले जाऊ शकतात. आन्सर इट इज फॉल्स. कारण सगळेच धातू वेगळे करता येत नाहीत. काही धातू असे आहेत की ते या मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा वापर करून आपण ते वेगळे करू शकत नाही. एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे. Only magnetic metals like iron can be separated using magnets. Not all metals like aluminum or copper. Aluminum किंवा तांबे यासारखे धातू वेगळे करता येत नाहीत. फक्त लोखंडासारखे, आयर्न म्हणजे लोखंडासारखेच चुंबकीय धातू वेगळे करता येतात या मेथडने. चला नेक्स्ट पाहूया. थर्ड, The sedimentation method is used to separate salt from sea water. समुद्राच्या पाण्यातून मीठ वेगळे करण्यासाठी साधनीकरण सेडिमेंटेशन पद्धतीचा वापर केला जातो. इट इज फॉल्स. ही चुकीचं आहे. एक्सप्लेनेशन, इव्हॅपोरेशन मेथड इज यूज्ड टू सेपरेट सॉल्ट फ्रॉम सी वॉटर, नॉट सेडिमेंटेशन. समुद्राच्या पाण्यातून मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन इव्हॅपोरेशन मेथडचा वापर केला जातो. साधनीकरण म्हणजे सेडिमेंटेशन मेथडचा वापर केला जात नाही. नेक्स्ट, the winnowing method is used to separate lighter particles from heavier grains. जड धान्यातून हलके कण वेगळे करण्यासाठी उफणणी विनोविंग पद्धतीचा वापर केला जातो. इट इज ट्रू. The decantation method can be used to separate two liquids, one heavy and one light. एक जड आणि एक हलका अशा दोन द्रवांना वेगळे करण्यासाठी निवडणे डिकॅन्टेशन पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. इट इज ट्रू. उदाहरणार्थ तेल आणि पाणी वेगळे करायचे आपण या मेथडने वेगळं करू शकतो. नाउ क्वेश्चन नंबर 3, फॉर विच टाइप ऑफ मिक्सचर इज द फिल्ट्रेशन मेथड युजफुल अँड हाऊ.
गाळण पद्धती फिल्ट्रेशन मेथड कोणत्या प्रकारच्या मिश्रणासाठी उपयुक्त आहे आणि ती कशी? पॉइंट्स दिलेत मी खाली तिन्ही पॉइंटचं मराठीमध्ये विश्लेषण दिले जेणेकरून मराठी मीडियमच्या मुलांना ते उपयोगी पडावं. त्याचप्रमाणे सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ते उपयोगी आहे. जर इंग्लिश स्टेटमेंट समजले नाहीत तर त्याचा उपयोग होऊ शकतो, आपल्याला या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना उपयोग होऊ शकतो. या दृष्टीने या पद्धतीचा आपण वापर केलाय. इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिशची जी मुलं आहेत ते फक्त आन्सर लिहिताना इंग्लिश मधले पॉइंट्सच लिहितील. मराठी मीडियमची मुलं आन्सर्स लिहिताना फक्त मराठीमधलेच पॉइंट्स लिहितील. ही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खबरदारी घ्यायची आहे. पहिला पॉइंट, युजफुल फॉर हेटेरोजिनस मिक्सचर्स ऑफ लिक्विड अँड इनसोल्युबल सॉलिड. ही पद्धत द्रव आणि त्यात न विरघळणाऱ्या घन पदार्थांच्या विषम मिश्रणासाठी उपयुक्त आहे. कोणत्या प्रकारच्या मिश्रणासाठी उपयुक्त आहे आणि कशी, त्याचं विश्लेषण आहे. सेकंड पॉइंट, लिक्विड पासेस थ्रू द फिल्टर विच सॉलिड स्टेज ऑन इट. गाळणीतून द्रव खाली निघून जातो तर घन पदार्थ गाळणीवरच शिल्लक राहतो. एक्झाम्पल, सेपरेटिंग सँड ऑर टी लिव्ह्ज फ्रॉम वॉटर. पाण्यातून वाळू किंवा चहाची पत्ती वेगळी करणे. चहाची पत्ती आपण चहातून चहापत्ती वेगळी करतो, पाण्यातून वाळू वेगळी करणे. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी फिल्ट्रेशन मेथडमध्ये घेऊ शकतो. अजूनही भरपूर एक्झाम्पल्स आहेत, काही वेगळी उदाहरणे विद्यार्थी घेऊ शकतात. नाव क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, हाऊ विल यू सेपरेट सॉडस्ट मिक्स्ड इन ए बकेट ऑफ वॉटर. पाण्याच्या बादलीत मिसळलेला लाकडाचा भुसा तुम्ही कसा वेगळा कराल? फर्स्ट पॉइंट, बाय युझिंग द फिल्ट्रेशन मेथड. गाळण पद्धतीचा आपण वापर करू शकतो. सेकंड, सॉडस्ट फ्लोट्स ऑन वॉटर अँड डज नॉट डिझॉल्व. लाकडाचा भुसा पाण्यावर तरंगतो आणि पाण्यात विरघळत नाही. थर्ड, पॉवर द वॉटर थ्रू ए क्लोथ ऑर स्टेनर टू ट्रॅप द सॉडस्ट. पाणी कपड्याने किंवा गाळणीने गाळून घेतल्यास लाकडाचा भुसा वेगळा होतो. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, while working a carpenter finds that iron nails have mixed with sawdust. Which different methods can the carpenter use to separate them? Which of those methods is the easiest? काम करताना एका सुताराला लोखंडी खिळे भुस्यामध्ये मिसळलेले आढळतात. ते वेगळे करण्यासाठी सुतार कोणत्या वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतो, त्यापैकी कोणती पद्धत सर्वात सोपी आहे? आन्सर दिलेले राईट हँड साइडला. फर्स्ट पॉइंट, वी कॅन सेपरेट द आयर्न नेल्स फ्रॉम सॉडस्ट बाय हँड पिकिंग ऑर युझिंग ए मॅग्नेट. लोखंडी खिळे हाताने वेचून सुद्धा बाजूला करता येतील किंवा चुंबकाच्या पद्धतीने भुस्यापासून वेगळे करता येतात. 2 मेथड्स पाहिले आपण. परंतु जेव्हा जेव्हा आयर्नशी संबंधित एक्झाम्पल येईल तेव्हा विचार करावा लागेल आपल्याला. तेव्हा युजफुल मेथड जी आहे ती एकच, युझिंग ए मॅग्नेट इज द एजिएस्ट मेथड बिकॉज द आयर्न नेल्स स्टिक टू द मॅग्नेट. हे लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा आयर्नशी संबंधित एक्झाम्पल असेल आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथडचाच आपण या ठिकाणी वापर केला पाहिजे. चुंबकाचा वापर करणे ही सर्वात सोपी पद्धत आहे, कारण लोखंडी खिळे चुंबकाला चिकटतात. नेक्स्ट पहा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 दिला. इन द वर्ड सर्च बिलो सम वर्ड्स रिलेटेड टू सेपरेशन आर गिवन. वन एक्झाम्पल हॅज बीन सर्कल्ड फॉर यू. फाइंड ऑल सच वर्ड्स इन द वर्ड सर्च अँड राईट देम डाऊन. या ठिकाणी आपल्याला सेपरेशनच्या मेथड्स ज्या आहेत त्या फाइंड करायच्यात. एक मेथड आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे सर्कल करून, डेकॅन्टेशन मेथड. अजून ज्या काही उर्वरित मेथड्स आहेत त्या या चार्टमध्ये आहेत. सगळ्यात सुरुवातच तुम्हाला सेडिमेंटेशन मेथडने करून दिले. 1 नंबरला सुरुवातीला एस पासून सुरुवात आहे चार्टची. तर अशा आपण सगळ्या मेथड्स आपण या ठिकाणी याच्यामध्ये फाइंड करू शकतो. मी एक चार्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. सगळ्या काही ज्या काही आपल्या मेथड्स आहेत सेपरेशनच्या तो चार्ट पाहून घ्या. त्यावरून तो चार्ट एकदा चांगल्या प्रकारे ओव्हरलुक करा आणि नंतर हा चार्ट सॉल्व्ह करा. सर्वांनी हा चार्ट बारकाईने वाचा, पाहून घ्या. या सगळ्या मेथड्स व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर चार्ट सोडवायला सुरुवात करा. मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला नक्की सगळ्या मेथड सापडतील. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो खूप छान पद्धतीने आपण हा एक्सरसाइज कंप्लीट केला. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. एकही क्वेश्चन्स मला वाटत नाही की तुम्हाला स्टडी करण्यासाठी अवघड जाईल. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा.
फॉर द नेक्स्ट व्हिडिओ, फॉर द नेक्स्ट अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा लाभ होईल. चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.